तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा LP व्लॉग्स 97 या चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत पावनखिंड बघण्यासाठी थेट बाईकवरून. तर पावनखिंडला जाताना आपल्याला सुरुवातीला 2 वाटा लागतात. एक म्हणजे पन्हाळगडावरून थेट पावनखिंड आणि एक म्हणजे पन्हाळवरून बसची सोय आहे डायरेक्ट पावनखिंडला जाण्यासाठी. तर आपण डायरेक्ट रिंगेवाडी गावातून जाणार आहोत थेट पावनखिंडला बाईकवरून. चला जाऊया. कुठला वाडा आहे? वाडा कुठला? मालाय वाडा काय? पावनखिंडमध्ये पोहोचल्यावर आपणाला नाश्ता आणि जेवण करण्यासाठी हॉटेल सुद्धा आहे. पावनखिंडमध्ये नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे इथे सगळे कॅश व्यवहार होतात. तर मित्रांनो, आम्ही फायनली पावनखिंडमध्ये पोहोचलो आहे. आणि हा मित्रांनो वरती भगवा झेंडा आहे. ह्या झेंड्यासाठी सगळे कटून मेले. याच्या बॅक साईडला पावनखिंड आहे आणि तिथे झाली होती अनागोर बाजीप्रभू देशपांडे यांची लढाई. या लढाईत ते वीरमरण पावले. मित्रांनो, बुरुजावर चढतात सीताराम म्हणजेच आमचा सोबती बोलला की दादा मला शिवगर्जना द्यायची आहे. तर चला ऐकूया. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपते भूपते प्रजापते सुवर्णरत्न श्रीपदे अष्टावधान जागृत न्यायालंकार अमंडित शस्त्रात शस्त्र प्रारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावत उंच सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. खिंडीच्या सभोवत पूर्ण घनदाट जंगल दिसत आहे. या बुरुजावरचा भगवा झेंडा आजही डौलाने फडकत आहे. आजही आपणाला हे बांधकाम जसेच्या तसे पाहायला मिळते. त्याचबरोबर पावसाळ्यात पुणे मुंबईवरून हजारो शिवभक्त पन्हाळा ते पावनखिंड व विशाळगड अशी मोहीम घेऊन येत असतात. आणि या साईडचा परिसर पावसाळ्यात हिरवा छान दिसतो. बुरुजापासून पाठीमागे 30 ते 40 पायऱ्या ओलांडून खाली आल्यानंतर आपणाला खिंड आणि बाजीप्रभू यांची समाधी पाहायला मिळते. आणि हीच ती वाट आहे जी आपणाला वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधीकडे घेऊन जाते.
मित्रांनो, हा विजयस्तंभ म्हणून भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्ण विजयी महोत्सव या प्रसंगी शूर योद्ध्यांना हा विजयस्तंभाचा एक त्यांना श्रद्धांजली म्हणून दिलेली आहे. मात्र त्या विजयस्तंभाची अवस्था खूप वाईट झालेली दिसते. थोडंसं पुढे आले की आपल्याला पावनखिंडीचा परिसर दिसतो. आता आम्ही पावनखिंडीच्या अगदी जवळ आलेलो आहोत. पुढे खालच्या बाजूला पावनखिंड आहे आणि हा जो स्तंभ तुम्ही पाहताय, खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आणि स्वराज्यासाठी याच पावनखिंडमध्ये ज्ञात आणि अज्ञात वीरांनी रक्त सांडले किंवा बलिदान दिले होते यांच्या स्मरणार्थ इथे एक शौर्यस्तंभ उभारला आहे. आणि यामध्ये भगवे ध्वज आणि ढाल दिसते. अशीच ढाल आणि तलवार हातात घेऊन सर्व गलेम कापून काढले होते बाजीप्रभूंनी आणि इथेच अखेरचा श्वास घेतला. पावनखिंडमध्ये उतरण्यासाठी जो पूर्वीचा मार्ग होता म्हणजे शिवकाळातला, तो अगदी कठीण होता. म्हणूनच लोखंडी शिड्या बसवल्या आहेत या जागी. या शिड्यांच्या मार्फत आपण खिंडीत उतरू शकतो आणि खाली पावनखिंड पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. हर हर महादेव. आणि आजही या भिंतीमध्ये शिवाजी महाराजांचा चेहरा बघायला मिळतो. हे बघा. बाजीप्रभू आणि 600 बांधल मावळ्यांच्या वीरांची साक्ष देणारी हीच ती पावनखिंड. दोन्ही बाजूला उंच डोंगर आहेत आणि मधोमध रुंद आकाराची खिंडही आहे. एकावेळी 8 ते 10 माणसं उभी राहू शकतात इतकी रुंद खिंड आहे. आणि याच खिंडीत शत्रू सैन्यासोबत बाजीप्रभू आणि 600 बांधल मावळ्यांनी शत्रूसोबत झुंज दिली होती. इतिहासातील एक पवित्र जागा किंवा छत्रपतींचा जीव वाचवून स्वराज्य वाचलं होतं. आणि याच जागी बाजीप्रभू, फुलाजी प्रभू आणि रायाजी बांधल आणि अशा कित्येक ज्ञात अज्ञात मावळ्यांनी बलिदान दिले होते. हीच ती पावनखिंड. खरे तर लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. छत्रपतींचा जीव वाचवण्यासाठी आणि स्वराज्य वाचवण्यासाठी बाजींनी इथेच बलिदान दिले होते. अशी ही पावनखिंड. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि इथेच थांबतो. हा सुंदर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक्स आणि सबस्क्राईब करायला आणि इतरांपर्यंत पोहोचवायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.